तर आज सम्यकबाई कामावरनं लवकर आलेलं, कारण आम्ही चाललेलो पन्हाळ्याला. दुपारी लवकर आवरून जायचं होतं. खरं दरवेळी यांनी प्लॅनिंगची वाट लावलेली असत्या. जाता जाता आम्हाला केतन साहेबांच्या नर्सरीत जायचं होतं. तिथनं 2 टॉपच्या कार्यकर्त्यांनी घ्यायचं होतं. एक म्हणजे आपले झाडांचे मित्र केतन साहेब आणि दुसरं म्हणजे त्यांचे बंधू प्रतीक साहेब. भावाभावांचं ज्या दिवशी टायमावर आवरणार त्या दिवशी यांचा हार घालून सत्कारच करतो. एवढा वेळ झालाय त्यात आणि चहा पेत बसलाय. भावाला म्हणलं एक कुत्राने तुझ्यापेक्षा फास्ट आवरते. तेवढ्यात सम्यक बिल्डर म्हणलं पुढे जाऊन पेट्रोल टाक्याव. पेट्रोल टाकून पुढे जातोय तर तावड्यावरती ट्रॅफिक जाम झालेलं. मग शेवटी कसं तर ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आणि कोल्हापुरातनं डायरेक्ट पन्हाळगडावरती पोहोचलो. जाता जाता हे मेंबर आहेत का बघितलं पाठीमागे. कार्यकर्ते निवांत आलती. गडावर पोहोचेपर्यंत पाक संध्याकाळ झालेली आणि गेल्या गेल्या थंडी पण वाजायला चालू झालेली. सम्यकबाई म्हणलं दुसरं काय बघायला मिळणार नाही, सनसेट पॉइंटला जाऊया. सनसेट म्हणल्यावर केतन साहेब काय पळतच सुटलं. वर गेल्यावर कुठला सण आणि काय सण निम्म्यातनं ढगाच्या आडुशाला गायब झालेला. बाकी काय का असं ना, खरं गडावरनं व्ह्यू एक नंबर दिसाला. थोडा वेळ बुरजावरती थांबलो